सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महा ट्रेडर या आपल्या अभिनव उपक्रमामध्ये। या उपक्रमांतर्गत आज आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी, इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी डेली दररोजचे 500 ते 5000 कशा प्रकारे कमवता येतील त्या दृष्टिकोनातून आज आपण वाटचाल करण्यास सुरुवात केलेली आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून काही इंट्राडे ट्रेडिंगसाठी लागणारी एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी शिकणार आहोत। बट स्ट्रॅटेजीच्या पूर्वी आपणास एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी शिकायची आहे, ती म्हणजे की आपण जे चार्ट्स बघतो ते चार्ट्स या ठिकाणी कशा प्रकारे सेटअप करायचा। तर आपल्याला चार्ट पुरवणाऱ्या ज्या कंपनीज आहेत किंवा तुम्हाला जे चार्ट पुरवतात, फ्री चार्ट पुरवतात, तर बघा 2012-13 साली ज्यावेळेला मी ट्रेडिंग करायचो त्यावेळेला चार्टसाठी सुद्धा पैसे द्यावे लागायचे। जर कॅन्डलस्टिक चार्ट बघायचा असेल तरी पैसे द्यायला लागायचे। आता आपल्याकडे जे चार्ट आहेत, ओके, चार्ट आहेत, त्याच्यामध्ये चार्टचे वेगवेगळे प्रकार आहेत। त्याच्यामध्ये पहिला प्रकार तो बार चार्ट, त्यानंतर येतो कॅन्डल्स चार्ट, ओके, त्याच्यानंतर पुढचा येतो रेनको चार्ट, त्याच्यानंतर पुढचा येतो हँकेनिशी चार्ट, ओके, ओके, हँकेनिशी चार्ट्स। तर असे त्याच्यानंतर लाईन चार्ट, एरिया चार्ट, तर असे चार्टचे भरपूर प्रकार आहेत। परंतु यातला जो मोस्टली किंवा वाईडली जो यूज केला जातो तो म्हणजे कॅन्डलस्टिक चार्ट्स। आता या कॅन्डलस्टिक चार्ट्सचा यूज कसा करायचा आपल्याला ते आपल्याला बघायचं आहे, किंवा याचे काय बेसिक गोष्टी असतात त्या बेसिक गोष्टी टेक्निकल अनालिसिससाठी लागणार आहेत आपल्याला ते बघायचे। तर त्यासाठी आपल्याला जे चार्ट प्रोव्हाइडिंग सॉफ्टवेअर आहेत, ओके, तर चार्ट प्रोव्हाइडिंग सॉफ्टवेअर। आता आपल्याला चार्ट बघितले पाहिजे तर चार्ट कोण कोण प्रोव्हाइड करतात, तर आपल्याकडे फ्री मध्ये जे चार्ट पुरवतात त्याच्यामध्ये नंबर 1 येतात ते म्हणजे ट्रेडिंग व्ह्यू। ट्रेडिंग व्ह्यू ही पहिली कंपनी आहे जी तुम्हाला फ्री मध्ये चार्ट पुरवते, ओके। त्यानंतर सेकंड येते चार्ट आयक्यू। चार्ट आयक्यू ही एक कंपनी आहे जी तुम्हाला फ्री मध्ये चार्ट पुरवते। आणि त्याच्यानंतर अजून एक कंपनी निघून येते ज्याला आपण म्हणतो मेटाफोर, ओके। तर जी लोक फॉरेक्स मध्ये ट्रेड करतात ते मेटाफोर किंवा मेटाफाईचा यूज करतात। आता आपल्याकडे या 3 पैकी जो वाईडली किंवा जास्त प्रमाणामध्ये जो यूज केला जातो किंवा आपण ज्याचा यूज करणार आहे ते म्हणजे ट्रेडिंग व्ह्यू। ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आपण जास्त प्रमाणावरती यूज करणार आहोत। परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही जर अपस्टॉक्स यूज करत असाल तर अपस्टॉक्स वरती दोन्ही चार्ट आहेत, ट्रेडिंग व्ह्यू पण आहे आणि चार्ट आयक्यू पण आहे। झिरोदा जर तुम्ही यूज करत असाल तर झिरोदा वरती पण दोन्हीच आहे, ट्रेडिंग व्ह्यू आणि चार्ट आयक्यू। अपस्टॉक्स वरती पण आहेत। तुम्ही ज्या ब्रोकरकडे आपला अकाउंट असेल त्या ब्रोकरकडे आपल्याला हे चार्ट फ्री मध्ये अवेलेबल आहेत, कुठलीही पेमेंट देण्याची आवश्यकता नाही। आता या ठिकाणी मी पूर्वपार काळापासून एका वेबसाईटचे चार्ट वापरतो, ते चार्ट मला आवडतात खूप। तर ते ट्रेडिंग व्ह्यू याच कंपनीचे आहेत, बट पॉवर्ड असतात केलेली इन्व्हेस्टिंगनी। तर आपल्याला investing.com या साईटवरती जाऊन चार्ट कसे यूज करायचे किंवा तिथं कशा प्रकारे तुम्हाला अनालिसिस करून चार्ट वापरता येतात हे तुम्ही investing.com वरती बघू शकता। तर हे सगळं आहे पीसी युजरसाठी। तुम्ही मोबाईलवरून करत असाल तर तुम्ही मोबाईल व्हर्जनचे चार्ट यूज करा। परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी समजावून सांगू शकते, 2 मिनिटाची सायकोलॉजीचा पार्ट आहे, सिंपल। स्टॉक मार्केट हा एवढा मोठा बिझनेस आहे, दररोजचे 1000 कोटीचा टर्नओव्हर मार्केटमध्ये होतो। तर शेअर मार्केट तुम्हाला म्हणते की माझ्याकडे दररोजचे 1000 कोटी आहेत, तुम्हाला किती पाहिजे बोला, असं शेअर मार्केट तुम्हाला विचारतं। तर तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी कॅपॅसिटीनं तुम्ही तिथून पैसे काढू शकता, फक्त स्वतःजवळ डोक्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे। आता एखाद्या चहाच्या स्टॉल वाल्यापाशी जरी तुम्ही गेलात आणि त्याचा जरी सेटअप बघितला तरी तो सेटअप यूज करायला, म्हणजे त्याचा चहाचा तो शेगडी असेल, गॅस, त्याने काय ते केलेली चहाची टपरी असेल, त्याचं काय मटेरियल असेल, हे सगळं सुद्धा त्याला जमा करायला किमान 25 ते 30 हजाराचा सेटअप लागतो आणि पर डे तो 500 रुपये कमवतो। मित्रांनो, शेअर मार्केटमधून तुमचं टार्गेट आहे की तुम्हाला करोडपती व्हायचं आहे, करोडपती तुम्हाला करून देणारा हा बिझनेस आहे। आणि या बिझनेसमध्ये जर तुमच्याकडे मिनिमम 30-40 हजाराचा सेटअप असलं तरी गरजेचं आहे। आता सेटअपमध्ये तुमच्याकडे काय असायला हवं किंवा तुमचा सेटअप कशा प्रकारे असायला हवा, मी माझ्या सेटअपचा युट्यूबवरती एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, किंवा आपल्या माझं इंस्टाग्राम जे अकाउंट आहे त्याच्यावरती पण मी माझ्या सेटअपचा व्हिडिओ बनवला आहे की माझा सेटअप कशा प्रकारे आहे। तर सेटअपमध्ये तुमच्याकडे काय असायला हवं, तर एक बिगिनर्ससाठी सांगतो मी, एक पीसी और लॅपटॉप आपल्याकडे असणे गरजेचं आहे, ओके। एक पीसी किंवा लॅपटॉप आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमच्या समोर एखादा टीव्ही चॅनल असणं पण गरजेचं आहे, ओके। तर एक टीव्ही चॅनल जरी आपल्याकडे असेल तरी आपल्याला चालू शकतं। तर एक पीसी, लॅपटॉप आणि एक टीव्ही चॅनल हे सुरुवातीच्या काळामध्ये असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्याकडे एक वेल डिफाइंड इंटरनेट कनेक्शन पाहिजे, ओके। इंटरनेट कनेक्शन चांगल्या प्रकारचं पाहिजे तुमच्याकडे, कारण स्पीड थोडंसं बरं मिळावं आणि तुमच्याकडे ऑर्डर टाकण्यासाठी तुमचा जो मोबाईल आहे
तो मोबाईल असेल तरी चालेल, स्मार्टफोन. तर हा तुमचा एक जनरल सेटअप तयार होतो. याच्यानंतर काही जण 3, 4, 5 स्क्रीन पण यूज करतात, तर तो पण तसे पण तुम्ही यूज करू शकता. पण सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्याकडे एक अशा लेवलचा सेटअप असणं गरजेचं आहे, कारण सेटअप शिवाय आपण एक प्रॉपर बिझनेस करतो असा त्याचा अर्थ नाही होत. सो प्रॉपर बिझनेस म्हणजे काय की तुमच्याकडे प्रॉपर सेटअप असणं गरजेचं आहे. आता जो काय तुम्ही सेटअप यूज कराल, तर मी मोबाईलवरून जास्त तुम्हाला सांगणार नाही की मोबाईलवरून कशा प्रकारे तुम्ही ट्रेड कराल. बिगिनर लेवलवरती ठीक आहे चालू शकतं, बट तुम्ही ज्यावेळेला प्रो होता, प्रोफेशनल लेवलवरती ट्रेडिंग करणार आहात, तर त्यावेळेला तुमच्याकडे एक चांगला लॅपटॉप किंवा एक चांगला पीसी असणं आवश्यक आहे. आता तुम्ही जर लॅपटॉप किंवा पीसी युजर असाल, तर त्यावेळेला तुम्ही सेटअप स्वतःचा कसा लावू शकता किंवा चार्ट कसे बघू शकता ते आज आपण पाहणार आहोत. ओके, 1 मिनिट. एव्हरीथिंग क्लिअर? राईट, थँक्यू. तर या ठिकाणी मी माझं गुगल क्रोम ओपन केलेलं आहे आणि गुगलमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे investing.com. ओके, investing.com हे टाईप करायचं. त्याचबरोबर आपण युएस मार्केटचं पण रीडिंग आज बघणार आहोत याच्यावरती, की कशा प्रकारे investing.com मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हे आपल्याला बघायचं आहे. सो या ठिकाणी मी माझं investing.com ही वेबसाईट ओपन केलेली आहे, जी तुमच्या समोर दिसत आहे. आता या वेबसाईटवरती सुरुवातीला ही वेबसाईट ओपन केल्यानंतर जे पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे इकडच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता की युएस फ्लॅग आहे, तो फ्लॅग चेंज करून इंग्लिश इंडियामध्ये याचं कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला. सो इंग्लिश इंडिया सुरुवातीला आपण करूया, जेणेकरून हे इंडियन मार्केटमध्ये याचं कन्व्हर्जन झालं. आता या इथं माझ्या इथं साइन आउट दिसतंय, तुम्ही ज्यावेळेला पीसीवरती जाल तेव्हा साइन इन दिसेल. तर तुमचं जे गुगलचं अकाउंट याच्यामध्ये ऑलरेडी असतं गुगल क्रोमला, त्याच अकाउंट याला साइन इन करायचं आहे, गुगलचा ऍक्सेस द्यायचा आहे, जेणेकरून काय होईल की तुम्हाला जे चार्ट आहे ते तुमचे चार्ट, जस्ट 1 मिनिट. मुकुल अग्रवाल याने ऑन मोबाईलचे शेअर खरेदी केलेत आणि मुकुल अग्रवाल यांनी मला टेलिग्रामवरती, इंस्टाग्रामवरती फॉलो केलेलं आहे. त्यांनी मला फॉलो केलेलं आहे. सो मी स्टेटस पण ठेवला होता की एवढे मोठे ट्रेडरनी माझे काय इंस्टाग्रामचा अकाउंट आहे किंवा काय त्यांना वाटलं तर ते मला फॉलो केलं. अचिव्हमेंट आहे एक प्रकारे. सो आपल्या पॉईंटकडे येऊयात आपण. तर हे आता investing.com तुम्ही ओपन केल्यानंतर इंडियन फ्लॅग सेट करा आणि याला गुगलच्या अकाउंटनं साइन इन करा. माझं नाव वरच्या कोपऱ्यात आलेलं आहे विद्याधर. अशा प्रकारे तुमचं नाव स्वतः इकडे यायला हवं. तर काय होईल की तुम्हाला तुमचे चार्ट याच्यामध्ये सेव्ह करून ठेवता येतील. आता कुठलाही एक रॅन्डम चार्ट आपण वरच्या सर्च बॉक्समध्ये सर्च करूयात. ऑलरेडी मी एकदा इथे एसबीआय सर्च केलेला आहे, सो मी पुन्हा इथं एसबीआय निवडतो. एसबीआयचा चार्ट माझ्यासमोर ओपन होईल. हा एसबीआय माझ्याकडे हे या पद्धतीने ओपन झालं. आता हे ओपन झाल्यानंतर या ठिकाणी मी जाईल टेक्निकल चार्ट या टॅबवरती. टेक्निकल चार्ट टॅबवरती क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर टेक्निकल चार्ट या ठिकाणी ओपन होईल. सो एवढी अवघड पद्धत का यूज करायची त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगेन. तुम्ही अपस्टॉक झिरोचा पण यूज करू शकता, रेडीमेड चार्ट असतात तिकडे. पण इथं काय आयडिया येते ते तुम्हाला सांगतो. थोडेसे रेट्स जे असतात ते ब्रोकरकडे लेट येतात. आपल्या अपस्टॉक आणि झिरोचे जे रेट्स आहेत ते थोडेसे लेट आहेत, त्याचे रेट जे आहेत त्याचे तेवढे फास्ट आहेत, ऑटो अपडेट होतं. तिकडे तुम्हाला रिफ्रेश करावं लागेल प्रत्येक वेळेला. आणि त्याचबरोबर रेटमध्ये थोडासा डिफरन्स आहे, तुम्ही चेकआउट केलं तर तुम्हाला लक्षात येईल. सो इथून याला मोठं करायचं आहे बघा. या प्रकारे आपण थोडंसं मोठं केलेलं आहे. आता हे मोठं केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हॉल्यूम कट करूयात. या नॉर्मल कॅन्डल तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचे. तर हा स्टेट बँकचा एक नॉर्मल कॅन्डलस्टिक चार्ट झाला. आता याच्यानंतर इथं चार्टचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की बार चार्ट. हा आपला झाला बार चार्ट. डायरेक्ट ओपन लो, हाय लो, क्लोज थेरीवरती काम करतो. कॅन्डलस्टिक चार्ट्स, ह्या जनरल कॅन्डलस्टिक चार्ट्स आपण यूज करतो. हॅलोविन कॅन्डल चार्ट, थोडंसं ब्ल्यू, जिथं बुल पॉवर जास्त असेल तो फिलअप होऊन येतो चार्ट हा. त्याच्यानंतर येतो हँकेनेशी चार्ट्स. नॉईज कमी करण्यासाठी हा चार्ट यूज केला जातो. कमी नॉईज असतात, गॅप अप गॅप डाऊन तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला शेप जे असतात ते पटापट दिसतात. या ठिकाणी प्राइस ऍक्शनचे पॅटर्न पकडता येतात. नॉर्मल लाईन चार्ट पण तुम्ही या प्रकारे यूज करू शकता. एरिया चार्ट यूज करू शकता. बेसलाईन चार्ट एक येतो या प्रकारे बायर आणि सेलरला डिफाईन करणारा. रेनको चार्ट एक येतो, याच्यावरचे पण व्हिडिओज वगैरे थोडेसे बघून तुम्ही कळू शकता रेनको चार्टच्या पण काही स्ट्रॅटेजी माझ्याकडे आहेत. लाईन अँड ब्रेक चार्ट पण आहे. त्याचबरोबर कागी चार्ट पण खूप जबरदस्त चार्ट आहे बघा. हे पण मी टेक्निकल अनालिसिसमध्ये शिकवत असतो. पॉईंट अँड फिगर हा पण एक जबरदस्त चार्ट आहे. खूप जुन्या काळात भारतीय पद्धतीचा चार्ट आहे हा पॉईंट अँड फिगर चार्ट. सो असे चार्टचे वेगवेगळे प्रकार येतात. यातला आपण जनरल चार्ट यूज करतो म्हणजे कॅन्डलस्टिक चार्ट्स. तो हे चार्ट आपण कॅन्डलस्टिक चार्ट यूज करणार आहोत. आता याच्यामध्ये हा जो चार्ट आपण लावलेला आहे हा 1 डे प्रकारचा चार्ट आहे. एका दिवसाची एक कॅन्डल आहे जी तुम्हाला रिप्रेझेंट करते आजच्या बायर आणि सेलरची ऍक्टिव्हिटी. तुम्ही चार्टला बघण्याचा तुमचा दृष्टिकोन जर चेंज केला, चार्टकडे बघण्याचा दृष्टिकोन जर तुम्ही चेंज केला तर तुम्हाला प्राइस ऍक्शन अशीच जमायला चालू होते. सो दृष्टिकोन काय चेंज करायचे की याच्यामध्ये बायर, सेलर किंवा आपल्याकडे एखादा किराणा मालाचा जो छोटासा दुकान चालवणार असतो गृहस्थ, त्या शॉपकीपरच्या डोक्याने जर तुम्ही याच्यामध्ये विचार केला की आज बायर आहेत, सेलर आहेत, आजची काय पोझिशन आहे, काय शेप तयार झाला,
तर तुम्हाला मार्केट लवकरात लवकर आणि फास्ट सगळं समजून यायला सुरुवात होईल. आता या ठिकाणी आपण हा 1 डे टाइम फ्रेम यूज केलेला आहे. लोक वेगवेगळ्या पद्धतीवरती वेगवेगळे टाइम फ्रेम यूज करतात. इंट्राडे ट्रेड जर तुम्ही करणार असाल तर 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आपल्याला यूज करायचा आहे. इंट्राडे आजच घ्यायचा आणि आजच विकायचा, किंवा 15 मिनिटाचा पण टाइम फ्रेम तुम्ही यूज करू शकता. 15 मिनिटांचा पण टाइम फ्रेम इंट्राडे मध्ये लोक यूज करतात. त्याच्यानंतर 1 आवर चार्ट जो आहे तो लोक BTST साठी यूज करतात. आज घ्यायचा आणि उद्या विकायचा, याच्यासाठी 15 मिनिटाचा किंवा 1 आवरचा चार्ट यूज करतात. त्याच्यानंतर तो 1 डे. तो मी काय करतो की तुम्हाला एक स्मॉल प्रेझेंटेशन आहे, मी जे जुनं या ठिकाणी रेडीमेड केलेलं आहे, तर ते टाइम फ्रेमवरचं प्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवतो. जस्ट तुम्ही बघा ते कसं वाटतं तुम्हाला. एक सिंपल प्रेझेंटेशन आहे जे तुम्हाला चार्टच्या बाबत किंवा चार्ट रीडिंग काय असतात ह्याच्याबाबत थोडीशी माहिती सांगेल. जस्ट 1 मिनिट. ओके, गिव्ह मी 1 मिनिट. स्लाइड शो अँड ओके. रीडिंग द टाइम फ्रेम. टाइम फ्रेम म्हणजे चार्टचा टाइम फ्रेम. जसं की आता आपण 1 डे बघितला. चार्टचा टाइम फ्रेम आपल्याला रीड करायचा. त्याच्यासाठी आपल्याकडे पहिला चार्ट येतो मंथली चार्ट. आता मंथली चार्ट आपण कशासाठी बघायचा किंवा त्याचा काय उपयोग आहे मंथली चार्टचा, तर मंथली चार्टचा उपयोग हा आहे. बघा, मंथली चार्ट मागील काही वर्षापासून एखाद्या शेअरचा परफॉर्मन्स कसा होता हे पाहण्यासाठी आपण यूज करतो. तसेच या शेअरने आपल्याला लुटले आहे की तुम्हाला पैसे बनवून दिले आहेत हेही तुम्हाला समजण्यासाठी मंथली चार्टचा यूज केला जातो. म्हणजे कुठलाही मंथली चार्ट जर तुम्ही कॅन्डलवरती यूज केला तर तो सुरू झाल्यापासून आतापर्यंत कसा परफॉर्मन्स करतो हे चेकआउट करण्यासाठी आपण मंथली चार्ट बनवतो. त्याचबरोबर 2 ते 3 वर्षासाठी जर तुम्हाला शेअर खरेदी करायचे असतील तर तुम्ही मंथली चार्ट करून 2, 3, 4 वर्षासाठी शेअर खरेदी करू शकता. पुढे आहे वीकली चार्ट. आता वीकली चार्ट म्हणजे एका आठवड्याची एक कॅन्डल, आठवड्याचा परफॉर्मन्स तुम्हाला समजतो. सो आपण बघूयात वीकली चार्ट. आता वीकली चार्ट मध्ये काय होतं बघा. वीकली चार्ट मागील काही महिन्यापासून एखाद्या शेअरचा परफॉर्मन्स कसा होतो हे पाहण्यासाठी केला जातो. तसेच या शेअरने आपल्याला लुटले आहे की आपल्याला पैसे बनवून दिले आहेत हेही आपणास समजू शकते. सो पाठीमागच्या काही महिन्यांपासून 2 ते 3 महिन्याच्या हिशोबाने जर तुम्हाला काही शेअर खरेदी करायचे असतील तर तुम्ही वीकली चार्ट बघून ते खरेदी करू शकता. 2-3 महिन्यासाठी काय घ्यायचं असेल तर वीकली चार्ट तुम्ही बघून खरेदी करू शकता. आणि मागच्या 2-3-6 महिन्याचा परफॉर्मन्स जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही वीकली चार्ट बघू शकता. त्यानंतर पुढचा निघून येतो डेली चार्ट. आता डेली चार्टचा आपण यूज कशासाठी करतो तर डेली चार्ट मागील काही दिवसांपासून एखाद्या शेअरचा परफॉर्मन्स कसा होता हे पाहण्यासाठी आपण डेली चार्टचा यूज करतो. तसेच या शेअरने आपल्याला पाठीमागच्या 15 दिवसात पैसे बनवून दिलेत का, पैसे आपले लुटलेत हे पाहण्यासाठी सुद्धा आपण डेली चार्ट यूज करू शकतो. 10 ते 20 दिवसाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जर काही शेअर खरेदी करायचे असतील, 10 ते 20 दिवसासाठी खरेदी करायची असतील तर तुम्ही या ठिकाणी डे चार्ट यूज करू शकता. आता आपण काय करूयात की याला रिअली प्रॅक्टिकल मध्ये या गोष्टीला आपण अनुभवूयात की कशा प्रकारे हे चार्ट्स तुम्हाला सांगतात की बाबा मार्केटमध्ये नेमकं काय होतंय. ओके, सो या ठिकाणी आपण घेतलेला चार्ट आहे SBI किंवा एक चार्ट बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो तो म्हणजे सन फार्मा. ओके, सो सन फार्मा ही भारतातील नंबर 1 फार्मास्युटिकल कंपनी आहे. नंबर 1 भारतामध्ये लीड करते, लीडरशिप मध्ये नंबर 1 आहे. याचा डे चार्ट बघा किती छान दिसतोय. बट याचा जर तुम्ही सुरुवात करूयात आपण मंथली चार्ट वरून. सो मंथली चार्ट मी घेतलेला आहे सन फार्माचा. हा सन फार्माचा मंथली चार्ट आहे, एका महिन्याची एक कॅन्डल. आता याच्यामध्ये जर आपण याचा जुना काळ जर काढून बघितला 2003 साली आपण गेलेलो आहोत. 2003-04 ला हा एक शेअर साधारणपणे 11-12 रुपयाला ट्रेड करत होता. 2003-04 साली म्हणजे आतापासून 20 वर्षापूर्वी 11-12-15 रुपयाला हा ट्रेड करत होता. इथून जर आपण बघितलं तर 2003 पासून ते 2000 साधारण 13 पर्यंत म्हणजे 10 वर्षाच्या काळामध्ये हा 15 रुपयाचा शेअर 10 ते 12 वर्षात जवळजवळ 1100 ते 1200 रुपयाला पोहोचलेला आहे. म्हणजे तुम्हाला 10,000% रिटर्न 15 रुपयाची गुंतवणूक 1500 रुपयाची झालेली असते तुमची. तर जबरदस्त रिटर्न या शेअरने दिलेला आहे. आणि हे पाठीमागचं स्ट्रक्चर तुम्ही असं बघून जर या शेअरला वरच्या लेवलवरती 1000-1200च्या लेवलला जर तुम्ही याला खरेदी केला असतात 2015 साली बघितलं की बाबा 15 रुपयाला असणारा हा शेअर पाठीमागच्या 10-12 वर्षामध्ये साधारण 1500 रुपयाला पोहोचलेला आहे. म्हणून तुम्ही 1500 रुपयाच्या प्राइसवरती जर सन फार्मा खरेदी केला असता, भारतातील नंबर 1 फार्मास्युटिकल कंपनी, तर तुम्ही जर बघितलं तर आजपर्यंत तुम्ही सुटला नसता. आजपर्यंत 2015 साली ज्यांनी सन फार्मा घेतलेला आहे
ते आजपर्यंत सुटलेले नाहीयेत, आजपर्यंत ते अडकलेले आहेत. 928 रुपये करंट मार्केट प्राइसची सुरू आहे. एवढा कोरोना होऊन गेला तरी पण याला टॉप जो जुना टॉप आहे तो अजून मिळालेला नाही. याच्यावर तुमच्या लक्षात येते की चार्ट किती इम्पॉर्टंट आहे. चार्टने तुम्हाला अगोदरच याच्यावरती एक प्राइस ऍक्शनचा पॅटर्न क्रिएट केला होता. याला म्हणतात हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट झाल्यानंतर याच्यातून एक्झिट घेणं इम्पॉर्टंट होतं, लॉसमध्ये एक्झिट घेणं इम्पॉर्टंट होतं. कारण त्याच्यानंतर ती प्राइस तिथून पुढे जवळजवळ आपल्याला गेल्या 7 वर्षामध्ये ती प्राइस मिळालेली नाही ज्या प्राइस आपण घेतला होता. सेम एक स्टॉक समजा आपण या ठिकाणी बघितला सिप्ला. ओके, सर्वांना सिप्ला कंपनी माहिती आहे, सर्वांच्या ओळखीची कंपनी आहे. सिप्लाचा आपण या ठिकाणी मंथली चार्ट घेतलेला आहे. आता सिप्लाचा मंथली चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर 2015 साली हा 723 ला होता. ज्यांनी 723 ला घेतलं त्यांना एक्झिट 2020 साली मिळाले. म्हणजे 2015 साली घेतलेल्या शेअर्स मधून एक्झिट 2020 ला मिळालेली आहे. सो तुम्हाला लक्षात येते की मंथली चार्ट किती इम्पॉर्टंट आहे. आता जसंच की एक स्टॉक आहे समजा आरकॉम. ओके, रिलायन्स कम्युनिकेशन सर्वांना ओळखीत असेल, पेनी स्टॉक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही याचं स्ट्रक्चर बघू शकता. हा शेअर 2007 साली 800 रुपयाला ट्रेड करत होता. 2008 साली 800 रुपयाला ट्रेड करत होता. या येणाऱ्या 10-12 वर्षाच्या काळात हा शेअरनी लो ₹1.73 केलेला आहे. 3 रुपयाला चालू आहे. 800 रुपयाचा शेअर 3 रुपयाला सध्या सुरू आहे. याच्यावरून तुम्हाला समजायचं काय आहे, चार्ट का महत्वाचे आहे. तर चार्ट महत्वाचे आहेत कारण चार्ट तुम्हाला सांगतात की कुठल्या स्टॉकमधून कुठल्या वेळेला का आणि कशासाठी एक्झिट घेतली पाहिजे. जसं की या चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा आपण रिलायन्स कम्युनिकेशनचा चार्ट काढलेला आहे. याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीच कारण नाहीये. ज्या वेळेला रिलायन्स कम्युनिकेशन वरच्या बाजूला वर गेला आणि वरच्या बाजूला यांनी डबल टॉपचं फॉर्मेशन केलेलं आहे. हा जो पॅटर्न इकडे केलेला आहे याला डबल टॉप म्हणतात. या डबल टॉपचं एक ब्रेकडाऊन होतं या रेंजमध्ये. तर या रेंजमध्ये या स्टॉकला सोडून देणं खूप गरजेचं आहे. लॉसमध्ये सोडून देणं गरजेचं आहे कारण इथं लॉस बुक केला तर पुढच्या एखाद्या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक करू शकतो आपण. आणि याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला लॉसमध्ये सोडून द्याल त्यावेळेला तुम्ही बघितलं तर तुम्ही खूप वाचलेला. कारण 600 रुपयाला एक्झिट घेतलेले, आज 3 रुपयाला शेअर चालू आहे. तरी ही प्राइस लोकांना अजून मिळालेली नसेल, ज्यांनी डोळे झाकून किंवा म्हणलं बाबा अनिल अंबानी त्यावेळेला 2008 साली अनिल अंबानी भारतातला 6व्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस होता. 6th रिचेस्ट पर्सन म्हणून ओळखलं जायचं अनिल अंबानीला. आणि अनिल अंबानीच्या या कंपनीमध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर आपला वेल्थ 95% वेल्थ आपली काय 95% आपला लॉस सध्या सुरू असता. 98% आपण म्हणूया थोडक्यात त्याला. सो तुम्हाला चार्ट किती इम्पॉर्टंट आहेत हे याच्यावरून समजतं की तुम्हाला कुठलाही स्टॉक जर पोझिशन बेसिसवरती घ्यायचा असेल तर त्याचं जुनं स्ट्रक्चर पाहणं गरजेचं आहे की त्यांनी याच्यापूर्वी कशा प्रकारचा बिहेवियर केलेला आहे, त्याच्यावरती काय ऍक्शन होता, त्याचे फंडामेंटल्स काय आहेत, या गोष्टी सगळ्या बघणं आवश्यक आहे. या गोष्टी तुम्ही पाहिल्या तरच स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही टिकू शकता. लक्षात ठेवा की रिसेंटली तुमच्या लक्षात आलं असेल सर्वजण रिटेल ट्रेडरचं, रिटेल म्हणजे आपल्यासारखे तुमच्या माझ्यासारखे ट्रेडर, याला आपण म्हणायचं रिटेल ट्रेडर. तर रिटेल ट्रेडरचं पार्टिसिपेट जे आहे मार्केटमध्ये ते प्रचंड वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. खूप रिटेल ट्रेडर शेअर मार्केटमध्ये सध्या ऍक्टिव्हेट झालेले आहेत आणि या रिटेल ट्रेडर वाढलेले आहेत. FII पैसे काढतात, रिटेलर ट्रेडर मार्केटला पंप करतायत, वाढवतायत. परंतु लक्षात ठेवा की रिटेलरचा ओढा एवढा वाढत आहे तर याच्यामुळं आपल्याला लक्षात ठेवायचं की तुम्ही विदाऊट नॉलेज किंवा कुठल्या तरी मित्राचं ऐकून किंवा युट्यूबवरती शिकून, युट्यूबवरून नॉलेज घेऊन जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला गेलात तर तुमचे 2-3-4 वेळा तुक्के लागतील पण, परंतु एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही अशा प्रकारे गुंतून जाल की सुटण्याचे चान्सेस तुम्हाला मिळणार नाहीत. किंवा जी लोक ऑप्शन ट्रेडिंग करतायत तर तुम्हाला साधारण महिना, 2 महिने, 6 महिने, वर्षभर तुम्हाला निश्चित प्रॉफिट मिळेल. लक्षात ठेवा की एका लेवलला जाऊन हेवी लॉस तुम्हाला बुक करावे लागतील. तर मी पर्सनली कुठल्या लेवलचा ट्रेडर आहे हे तुम्हाला मी आज सांगतो. तर मी 80% पोझिशनल ट्रेडिंग करतो आणि 20% ऑप्शन ट्रेडिंग करतो. 20% ऑप्शन म्हणजे अतिशय कमी आणि रिअर ऑप्शन ट्रेडिंग माझं असतं. खूप कमी प्रमाणावरती ऑप्शन ट्रेडिंग कधी मला चान्स मिळाला किंवा बँक निफ्टीमध्ये 1000 पॉईंटची मूव्ह असेल, 700-800 पॉईंटची मूव्ह बँक निफ्टीमध्ये असेल तर मी प्ले करतो. त्याच्यामध्ये माझे 300-400 पॉईंट प्रॉफिट झालेलं असतं. परंतु डेली मी ऑप्शन ट्रेडिंग अजिबात करत नाहीये. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की आतापर्यंत या पूर्ण जगात कुणीही ऑप्शन ट्रेडिंग करून श्रीमंत झालेलं नाही. तुम्ही मला सर्वांना ओपन चॅलेंज आहे, जे करतायत ऐकतायत आपलं हे सेशन, याच्यामध्ये बरेच जण एक्सपिरियन्स ट्रेडर पण आहेत मला माहिती आहे. किंवा तुमचे कोण मित्र कंपनी असतील ज्यांना शेअर मार्केटचा एक्सपिरियन्स असेल त्यांना तुम्ही विचारा बाबा एक नाव सांग ज्यानं ऑप्शन ट्रेडिंग करून शेअर मार्केटमधून 1000 कोटी कमवलेले आहेत. 1000 कोटी कमवलेला एकही ऑप्शन ट्रेडर सध्या भारतामध्ये उपलब्ध नाही. भारतामध्ये पण नाहीये, जगामध्ये एका दुसरा असेल पण भारतात तर नाहीये.
मग आपण हा रूल कसा बदलू सांगा. आपले 1000 कोटीचं टार्गेट नाही, आपले 1 कोटीचं टार्गेट आहे, पण आतापर्यंत लोकांनी एवढं ट्रेडिंग मारणारे आहेत. युट्यूबवरती कितीतरी ट्रेडर तुम्हाला मिळतात की बाबा आम्ही 2 कोटी कमवले, 20 कोटी कमवले, 10 कोटी कमवले, दररोजचे 5-10 हजार कमवत आहेत. मित्रांनो, तुम्हाला कोणीही हे स्टेटमेंट काढून तुम्हाला दाखवणार नाहीये, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवा म्हटलं तर कोणी दाखवणार नाहीये. त्याचं कारण सिंपल आहे की हे पूर्णपणे डिटेल जे ट्रेडिंग करतात ते सगळं ट्रेडिंग याचं फक्त फेकाफेकीच राहतं. ऑप्शन्स मधून पैसा बनत नाही हे लक्षात ठेवा. ऑप्शन मधून श्रीमंती येत नाही, तात्पुरत्या स्वरूपात पैसा बनतो. एक मृगजळ सारखं ऑप्शन ट्रेडिंग आहे. याचा अर्थ असं नाही की ते करायचं नाही, करा, बट खूप कमी अमाऊंटनं लिमिटेड टाइमसाठी करा. मॅक्झिमम ट्रेडिंग आहे ते तुम्ही डिलिव्हरीमध्ये स्टॉक्स बाय करा, 15 दिवस होल्ड करा आणि मग त्याला विकून टाका. जरी तुम्ही रॉंग गेला, जरी तुम्ही चुकला, तरी तुमच्याकडे फ्रीडम आहे. तुम्ही त्याला 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष होल्ड करू शकता आणि किंवा त्याला ऍव्हरेज करून त्यातून एक्झिट घेऊ शकता. असं आपल्याकडे फ्रीडम असतं. टोटली फ्रीडमली तुम्ही ट्रेड करू शकता. एक मार्केटमध्ये सिंपल आणि साधं लॉजिक आहे. त्या लॉजिकच्या बाबत पण आज आपण चर्चा करणार आहोत की हाऊ टू मेक 1 CR युजिंग 25,000. आज तुम्हाला एक असा फॉर्म्युला मी या ठिकाणी देणार आहे ज्याच्यावरती मी स्वतः काम करतो की तुम्ही फक्त 50,000ने चालू करा, ज्याची कॅपॅसिटी नाही तरी 25,000ने स्टार्ट करा, परंतु त्याचे 1 CR तुम्ही कसे बनवाल, काय त्याचा फॉर्म्युला. मी स्वतः माझा पोर्टफोलिओ 60-70 लाखापर्यंत ड्रॅग करत घेऊन गेलेलो आहे. 2024 पर्यंत 1 CR च्या आसपास पोहोचेल इझिली. तर हे कसं मी केलेलं आहे किंवा हे टार्गेट मी कसं अचीव्ह केलेलं आहे हे पण मी तुम्हाला दाखवेन आज. तर आपण काय करूयात की या ठिकाणी हा सेटअप कसा लावायचा तुम्हाला सर्वांना समजला असेल. investing.comचा हा investing.comचा सेटअप अजून प्रो आहे वरच्या बाजूला, बट मी पुढच्या क्लासमध्ये तो तुम्हाला शिकवेन. तर या ठिकाणी ज्यांना प्रोफेशनल बाबा खरंच प्रोफेशनली ट्रेड व्हायचं आहे त्यांच्यासाठी मी एकदा 1 मिनिटाचे ऍड ब्रेक म्हणा याला थोडक्यात. सो काय माझी कमिटमेंट असतात त्यामुळे ह्या ऍड ब्रेक मला करावे लागतात टीमसाठी माझ्या. सो ॲडव्हान्स ट्रेडिंग कोर्स हा ATC कोर्स आपला आहे. याच्याबाबत मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण दिलेला आहे. 4,999 याची फीज आहे. 15,000 रुपये फीज याला घेतो, पण 4,999 फीज आहे. तो पहिला त्याला चान्स मिळेल. 50 ऍडमिशन फक्त याची सुरू आहेत आपल्याकडे. फक्त 50 जणांना यात घेतोय आपण. बेसिक्स ऑफ शेअर मार्केट, कॅन्डलस्टिक, मल्टिपल, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल, प्राइस ऍक्शन, कम्प्लीट ऑप्शन ट्रेडिंग, ऑप्शन हेजिंग, ऑप्शन ट्रेडिंग विथ डेटा, स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल आणि क्रिप्टोकरन्सी असा हा डिटेल सिलेबस आहे. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे ते मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ओके. सो आज आपण बघूयात की तुम्हाला एक मी एक्सेल शीट या ठिकाणी दाखवतो की त्या एक्सेल शीटचा वापर करून आपण कसा एक एक्झिक्युशन प्लॅन करून त्याला एक्झिक्यूट करू शकतो आपलं ट्रेडिंग सक्सेस बनवण्यासाठी. ओके. सो बिफोर द प्लॅन, हा प्लॅन एक्सप्लेन करण्यापूर्वी एक आपण Q&A सेशन घेऊयात. क्वेश्चन अँड आन्सर सेशन आपण या ठिकाणी घेऊयात. बघूयात एक प्रश्न तुम्हाला मी साधा विचारेन. एक साधं या ठिकाणी क्वेश्चन आहे. किती जण त्या क्वेश्चनचा आन्सर बरोबर देतात आपल्याला बघायचं आहे. ज्यांनी माझं पूर्वी सेशन्स अटेंड केले असतील त्यांना थोडंसं बऱ्यापैकी जमेल, ज्यांनी केलं नसेल त्यांना जमणार नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण तुम्हाला डिटेलमध्ये थोडंसं ट्राय करायचं आहे. तर या ठिकाणी तुमच्यासाठी 2 ऑफर आहेत. तुम्हाला 2 ऑफर मिळतात असं पकडून चाला, कन्सिडर करा या सगळ्या गोष्टी. ऑफर A, ऑफर B. ऑफर A मध्ये तुम्हाला काय मिळणार आणि ऑफर B मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे बघा. B ऑफर मध्ये तुम्हाला फक्त 30 दिवसाचं काम करायचंय. 30 दिवस काम करायचंय तुम्हाला. तर त्या ठिकाणी तुम्हाला जो पगार मिळणार आहे 30 दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. 30 दिवसात तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, पुन्हा तुम्हाला जॉब नाहीये. ऑफर A मध्ये तुम्हाला फिक्स जॉब मिळतोय. पर मंथ 1 CR तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. एक जॉब आहे, 12 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे. पर मंथ 1 CR, 1 करोड रुपीज पर मंथ. असं तुम्हाला हे दिवसाला 3.5 लाख रुपये तुम्हाला पगार पडतो. 3,50,000 प्लस तुम्हाला तिकडं ऑफर A मध्ये कार आहे, एक घर मिळणार आहे. काम काहीच करायचं नाही, AC मध्ये जाऊन निवांत बसायचं आहे. 12 महिन्याचे 12 कोटी मिळणार आहे. ऑफर B मध्ये तुम्हाला काय बघा, 30 दिवसाचा जॉब आहे. 30 दिवसाचा जॉब तुमचा आहे. 30 दिवसात कॉन्ट्रॅक्ट संपणार. म्हणजे सेफ्टी नाहीये, अजिबात सेफ नाहीये. रिस्क याच्यामध्ये थोडीशी निघून येते. सेफ्टी इम्पॉर्टंट असते, पण त्याच्यात सेफ्टी तुम्हाला मिळणार नाहीये. डे 1 ला मला लागणार आहे माझी जस्ट 1 मिनिट. तर या ठिकाणी 30 दिवसाच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला 1 रुपया मिळणार, दुसऱ्या दिवशी 2 रुपये, तिसऱ्या दिवशी 4 रुपये. ओके, हा दुसऱ्या दिवशी 4 रुपये, थोडंसं खालीवर झालेलं आहे. त्याच्यानंतर 8 रुपये, चौथ्या दिवशी तुम्हाला 16 रुपये, 5व्या दिवशी तुम्हाला 32 रुपये. अशा एक दिवस तुम्हाला वाढत जाणार आहेत. परंतु इथं वाढून किती वाढणार आहे? ठीक आहे, 30 दिवस आहेत त्याच्यामुळे जास्त होणार नाहीये. पण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ऑफर A मध्ये, तर ऑफर A मध्ये तुम्हाला पर डे 3,50,000 रुपये मिळणार आहेत. सो क्वेश्चन सिंपल आहे की या ठिकाणी तुम्हाला जर सिलेक्शन करत असेल, ओके, तुम्हाला जर हा जॉब सिलेक्ट करत असेल तर तुम्ही कोणता जॉब
सिलेक्ट कराल. सगळ्यांचा मी चार बॉक्स या ठिकाणी ऑन केलेला आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ऑफर ए घ्यायचं का ऑफर बी घ्यायचं तुमच्यासाठी. तर तुमच्या समोर मी ऑफर ए आणि बी ओपन केलेला आहे. ऑफर ए जॉब गॅरंटीड 1 CR पर मंथ, कार हाऊस काहीच काम नाही एसी मध्ये. ऑफर बी रिस्क आहे, टेन्शन आहे, त्रास आहे. पहिल्या दिवशी 1 रुपये, परत 2, परत 3 काम केलं तर पैसा, काम नाही केला का पैसा नाही. चौथ्या दिवशी 16-32 असं मिळणार आहे तुम्हाला. ओके, सो बघूयात काय जणांची काय उत्तर येतात बघूयात. ओके, मी पर्सनली ऑफर ए सिलेक्ट करेन कारण मला सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. माझ्यासाठी तर सेफ्टी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मी एच सिलेक्ट करेन कारण मी सेफली करतो इन्व्हेस्टमेंट वगैरे, त्यामुळे ए मी सिलेक्ट करेन. पण बऱ्याच जणांचं बी असं आन्सर येते. ओके, बी आन्सर येते, मला कळत नाही बी काय येते. ओके, ए आता ए याला चालू झालेला आहे कारण बी थोडंसं रिस्क आहे. बघा रिस्क आहे, तुम्ही रिस्क उचला, रिस्क आहे तो इश्क आहे, बट कळायला पाहिजे की रिस्क किती आहे आपल्याकडे. ए बी येत आहेत काय जणांचं. बरं, गुड. माझी पर्सनल तर ए राहील कारण मी बघा इतक्या ठिकाणी मी वर्कशॉप घेतो. रिसेंटली एका ठिकाणी मी वर्कशॉप घेतलं होतं, साधारण 70-80 लोकांचं वर्कशॉप होतं. ते फेस टू फेस वर्कशॉप होतं, म्हणजे समोर मी त्यांना लेक्चर देतो स्टेजवरून. तर त्यावेळेला मी ज्यावेळेला हा क्वेश्चन्स हे एक्सप्लेनेशन दिलं त्यावेळेला सगळ्यांनी ए ऑफर घेतला होता. म्हणजे 95% लोक ए चूज करतात. 95% लोक ए चूज करतात. इथं बऱ्याच जणांनी बी पण चूज केलेला आहे. तर जेवढ्या ठिकाणी मी सेशन्स घेतो तिथं ए ऑप्शन चूज करतात. माझ्या अंदाजानं एच चूज करायला पाहिजे. आपण जर सामान्य लोक आहे तर एज चूज करणं माझ्या अंदाजानं योग्य ठरणार आहे या ठिकाणी. ओके, बघा ज्यांनी बी सिलेक्ट केलेलं आहे ते ए टाईप करून पाठवू शकतात. ज्यांनी बी सिलेक्ट केलेलं आहे ते ए टाईप करून पण पाठवू शकतात. माईक ऑन करू नका, माईक काय तुमचे ऑन होणार नाही. डायरेक्ट टाईप करून पाठवा. ए नितीन सरांनी ए पाठवलेलं आहे, विठ्ठल सरांचे ए आहे. ओके, ओके, ठीक आहे. सर्वांची उत्तर मला वाटतं झालेली आहे. सो ऑफर ए निवडलेला, ए बेस्ट वाटलेला आहे बऱ्याच जणांना आणि बी पण काही जणांना बेस्ट वाटलेला आहे. सो बी बिकॉज कंपाऊंडिंग ॲडव्हान्टेज, बी साठी कंपाऊंडिंग ॲडव्हान्टेज मिळतं असं आपल्याला वाटतं. ओके, लेट मी चेक. सो ज्यांनी ए ऑफर या ठिकाणी निवडलेलं आहे त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. ज्यांनी ए निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप अभिनंदन आहे आपलं की आपण ए ऑफर निवडलेली आहे. परंतु ज्यांनी बी ऑफर निवडलेले आहे त्यांचं डबल कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण तुम्हाला जसं की बऱ्याच जणांनी मला पाठवलेलं आहे की तुम्हाला कंपाऊंडिंगची पॉवर कळलेली आहे. याचा अर्थ मी लोकांना तुम्हाला कंपाऊंडिंग माहिती आहे, हो माहिती आहे म्हणतात आम्हाला कंपाऊंडिंग काय यूज कसं करायला रिअल लाईफमध्ये माहित नाहीये. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 8व्या दिवशी 128 मिळतात, 9व्या दिवशी 256, 10व्या दिवशी 512, 11व्या दिवशी 1024, 12व्या दिवशी 248, 13व्या दिवशी 4096, 14व्या दिवशी 8100, 15व्या दिवशी 16000. आता इथं लोक सोडून देतात. 15व्या दिवशी 16000 म्हणजे 15 दिवस जर काम करताय फक्त 16000 रुपये मिळाले. पर डे 16000 मिळतोय. तो बिचारा 3.5 लाख काढतोय. म्हणजे लोक म्हणतात बास आता तर मला करायचंच नाहीये कारण 50% काम मी केलेलं आहे आणि फक्त मला किती मिळाले 16000 रुपये. ओके, 15 दिवसाला मी काम करतोय 16000 मिळाले. आणि दुसरी लोक काय बाबा दररोज 3.5 लाख रुपये कमवतात. तर त्याने 15 दिवसात 50 लाख कमवले. आपण किती कमवले 16000. डिफरन्स किती मोठा आहे बघा. जो तुमचा ए ऑफरवाला आहे त्यांनी 15 दिवसामध्ये जवळजवळ 50 लाख रुपये कमवले. तुम्ही 15 दिवसात फक्त 16000 कमवले. गंमत पुढे आहे. 16व्या दिवशी 32000, 17व्या दिवशी 65000, 18व्या दिवशी 1,31,000, 19व्या दिवशी 2,62,000, 20व्या दिवशी 524, 10 लाख. आता मी राऊंड फिगर मध्ये बोलतो. 22व्या दिवशी 20 लाख, 23व्या दिवशी 41 लाख, 24व्या दिवशी 83 लाख, 25व्या दिवशी 1,67,000, 3,35,000, 67, 6 कोटी, 13 कोटी, 26 कोटी, 53 कोटी. तर हे 31व्या दिवशी 107 कोटी. आता कोणीतरी तर दिलं होतं 100 करोड 31 दिवसामध्ये. 100 कोटीच्या आसपासची अमाऊंट या ठिकाणी होते कंपाऊंडिंग नुसार. आणि मी ज्यावेळेला लोकांना विचारतो की तुम्हाला कंपाऊंडिंग माहिती आहे का, हो माहिती आहे, तरी पण तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करता. विशेष गोष्ट आहे. जर तुम्हाला कंपाऊंडिंग येत असेल तर ऑप्शनला हातच लावायची गरज नाही पडणार तुम्हाला. आता अशा लोकांना तुम्ही प्रश्न विचारा जे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ट्रेड करतात. ओके, सिंपल गोष्ट ऑप्शन करण्यासाठी या ठिकाणी एक आपण फॉर्म्युला ऑप्शन ट्रेडिंगसाठी देऊयात. तुम्हाला एका ऑप्शन ट्रेडिंगवाले कॉल देणारे किंवा सांगणारा मित्र सांगतो या ठिकाणी मी ऑप्शन ट्रेड करतो डेलीचा. ओके, जस्ट 1 मिनिट. साईज थोडीशी जास्तच मोठी झालेली आहे.
ओके, तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग वाला सांगतो माणूस की माझी ॲक्युरेसी जी आहे ती मोर दॅन 80+ आहे. ओके, 80% ॲक्युरेसीने मी काम करतो, 80% ॲक्युरेसीने काम करतो. दॅट मीन्स त्याला जर तुम्ही 1 लाख रुपये दिले, ओके 1 लाख रुपीज दिलं, तर 1 लाखावर तो 80% ॲक्युरेसीने काम करतो. म्हणजे तो साधारणपणे पर डे तुम्हाला 80%चा रिटर्न देईल. 80% ॲक्युरेसी. 1 लाखाचा ट्रेड घेतला तर तुम्हाला 80,000चा प्रॉफिट आहे. चला 1 लाखाला 80,000 नाही, त्यांनी 1 लाखाला तुम्हाला पर डे 10,000 रुपयाचा प्रॉफिट दिला. ओके, 10Kचा प्रॉफिट तुम्हाला देतो. जर त्यांनी तुम्हाला 10 दिवसाचा प्रॉफिट दिला तर मार्केट चालतं 20 दिवस, 22 दिवस मार्केट सुरू असतं. 22 दिवसात तो काही 100% सक्सेस नाही होत, 80% सक्सेस होतो. सो तुम्ही 20 दिवसाचं जर कॅल्क्युलेशन केलं तरी ह्या 10,000 2 लाख रुपये होतात. 20 दिवसाचे होतात 2 लाख रुपये. ओके, 20 डेजचे होतात 20 लाख रुपये. मॅथ्सवरती भरोसा ठेवा, माझा भरोसा फक्त मॅथमॅटिक्सवर आहे. बाकी मला काय, मला जे डोळ्याने दिसतं त्याच्यावरती मी भरोसा ठेवतो. मॅथमॅटिक्सवर मला दिसतं, मी मॅथमॅटिक्सवर भरोसा ठेवतो. ओके, 20 दिवसामध्ये तुम्हाला तो जो रिटर्न देणार आहे तो आहे साधारण 20 लाख. पण तो काय म्हणला की माझी 80% ॲक्युरेसी आहे. सो तुम्हाला तो 20 लाख नाही देणार, त्याचे 2 लॉस पकडूयात आपण, 4 लाख, 5 लाख, 10 लाख पकडूयात. सो त्यांनी तुम्हाला 1 लाखाचा रिटर्न दिला. ओके, 1 लाखाचा रिटर्न दिला. चला मला 1 लाख पण नको, त्यांनी तुम्हाला 50,000चा रिटर्न दिला. बस, आता तो 80% ॲक्युरेसी नाही, 60% वर काम करतोय. 60% ॲक्युरेसीवर त्यांनी तुम्हाला 50 लाख रिटर्न पर मंथ देतोय. ओके, पर मंथ 50,000. कितीवरती? 1 लाखावरती. दॅट मीन्स तो काय करतोय तुमच्याला डबल एव्हरी मंथ, एव्हरी 2 मंथ. प्रत्येक 2 महिन्याला हा जो तुमचा आहे सभासद जो तुम्हाला गाईड करतोय तो प्रत्येक 2 महिन्याला तुमचे पैसे डबल करतो. आता कॅल्क्युलेशन प्रचंड महाभयानक आहे. प्रत्येक 2 महिन्याला जर हा तुमचा मित्र जो आहे तो जर तुम्हाला पैसे डबल करून देत असेल प्रत्येक 2 महिन्याला, चला आपण याला अजून एक्सटेन्शन देऊयात, 2 महिने सोडा. ऑप्शन ट्रेडिंग करून, तुम्हाला कॉल करून, तुमचे अकाउंट मॅनेज करून, व्हॉट एव्हर करून तो तुम्हाला डबल करतोय एव्हरी 3 मंथ्स. आता मी 2 महिन्यामध्ये अजून 3 महिने दिले बाबा, चल तुझे स्टॉप लॉस ट्रिगर होतात, मार्केट सेम नाही, बरं तुझ्या प्रत्येक 3 महिन्याला जर तुम्ही पैसे डबल केले तर मॅथमॅटिक्सवर लक्ष ठेवा. आता फक्त कॅल्क्युलेशन करा. मी काय करतो इथं लिहितो 50,000. ओके, सो प्रत्येक 3 महिन्याला तुमचे तो पैसे डबल करतो, तर प्रत्येक वर्षाला साधारण समजा तुमचे 1 लाख आहेत तर 3 महिन्याने होतील त्याचे 2 लाख, त्याच्या पुढच्या 3 महिन्याने होतील 4 लाख, त्याच्या पुढच्या 3 महिन्याने होतील 8, 16, 32, 64. सो 1 CR तर मला वाटतं तो साधारण 1.5 वर्षात तुमचे 1 करोड रुपीज करेल तो एका लाखाचे. आणि या कॅल्क्युलेशन जर पकडलं तर तुमचं तो 7 वर्षामध्ये 100 कोटी बनवून देईल आणि 11 वर्षामध्ये 1000 कोटी बनवून देईल. परंतु 1991 पासून ते 2022 पर्यंत ऑप्शन ट्रेडिंग मधून कुणीच 1000 कोटी कमवलेले नाहीयेत. परंतु डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग मधून मी तुम्हाला 1000 लोकांची लिस्ट बनवून देईल ज्यांनी 1000 कोटीपेक्षा जास्त कमवले शेअर मार्केटमधून. कालच आपण ट्रेंड लाईन बघितलं होतं, ते सगळे 1000 कोटीच्या वरचे लोक आहेत, 100 लोक तर आहेत कमीत कमी. परंतु ऑप्शन मधून पाठीमागच्या 35 वर्षात एक पण असा हिरो नाहीये ज्यांनी 500 कोटी छापलेत ऑप्शन ट्रेड करून, कोणीच नाहीत कमवलेले. FIA करतात कारण ते बुकीज आहेत, त्यांच्याकडे बुकीज पोझिशन असतात. बुकीज म्हणजे तुम्हाला माहिती असेल, बुकीज म्हणजे ते जे स्वतः कसिनो चालवतात. ते तुम्ही कसिनोमध्ये कितीही कमवून काही करा, कसिनोवाला प्रॉफिटमध्ये असतो. तर FIA कसिनो चालवतात तर ते लोक प्रॉफिटमध्ये असतात. बाईंग करणाऱ्यांचं बोलतोय मी या ठिकाणी. तर हे कुठंतरी थोतांड आहे याच्यामध्ये, हे तुम्ही समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करा. तुम्हाला माझं पटू द्यात किंवा न पटू द्यात, पण हा माझा 10-12 वर्षाचा अनुभव आहे. तर या ठिकाणी मी एक एक्सेल शीट बनवलेली आहे. एक सिंपल टार्गेट आहे, पर मंथ 10% प्रॉफिट आपल्याला फक्त करायचं आपल्या टोटल इन्व्हेस्टमेंटच्या. पर मंथ 10% प्रॉफिट म्हणजे काय करायचं की तुम्ही सुरुवात करा 25,000 ने. 2021 बघा, 2021 मध्ये 2020 साली मी हा प्लॅन लोकांना दिला होता, जो ज्याच्यामध्ये मी पण काम करतोय ऑलरेडी. तर 25,000 तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. दॅट मीन्स पहिल्या महिन्याचा प्रॉफिट असेल 2500, दुसऱ्या महिन्यामध्ये प्रॉफिट असेल तुमच्याकडे बॅलन्स झाला असेल 27,500. सो 27,500 10% होतात 2750. तेवढे कमवायचे. 1 तारखेला टार्गेट लिहून ठेवायचं, थोडंसं पुढे मागं होणार. त्याच्या पुढच्या महिन्यात तुमच्याकडे असेल 30,250, तुम्हाला फक्त 3,000 रुपये कमवायचे. 3,000 कमवायचे बस म्हणा, 33,500 तुमचा बॅलन्स असेल. त्याच्या पुढच्या महिन्यात 3350 कमवायचे, तुमच्याकडे बॅलन्स असेल 36,850. त्याच्या पुढच्या महिन्यात 4,000 कमवायचे, बॅलन्स असेल 40,000. त्याच्या पुढच्या महिन्यात 4,500 कमवायचे, बॅलन्स असेल 45,000. त्याच्या पुढच्या महिन्यात 4,900 कमवायचे, बॅलन्स असेल 49,000. म्हणजे प्रत्येक साधारण 8 महिन्याला तुम्ही पैसे डबल करता.
जर 10% पर मंथ म्हटलं तर. आता हे टोटल डिलिव्हरी ट्रेडिंग असल्यामुळे जरी लॉसमध्ये गेलं तरी पोझिशन तुम्ही त्याला ऍव्हरेज करून रिलोड करून एक्झिट रूट स्ट्रॅटेजी यूज करून त्यातून एक्झिट घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला यूज करायचं डायव्हर्सिफिकेशन. सपोज तुमच्याकडे 50,000 आहेत तर 50,000 एका सिंगल स्टॉकमध्ये नाही टाकायचे. त्याचे तुम्ही 16 3 पार्ट करा. 16,000 एका स्टॉकमध्ये, 16,000 दुसऱ्या स्टॉकमध्ये, 16,000 एका स्टॉकमध्ये. सो कुठले तरी 2 स्टॉक जरी त्यातले चालले किंवा 2 पार्ट जरी चालले तरी तुमचे 10% डन होऊन जाते. 8 ते 10% साठी जास्त तुम्हाला मगजमारी करायला लागणार नाही. एखादा 2-3 महिन्यामध्ये मार्केट साईडवे जातं त्या महिन्यात शांततेचं सहकार्य करायचं आणि शांत बसायचं. मी म्हणतो चला 8 महिन्याच्या ऐवजी तुम्ही 10 महिने जरी डबल केले तरी इनफ आहे. आता काय होतंय बघा, प्रत्येक 8 महिन्यात तुम्ही पैसे डबल केले. फेब्रुवारी 2021ला आमचे 50,000 झालेले आहेत. ऑक्टोबर 21ला 1 लाख झालेले आहेत. जून 2022ला येणारा जून आहे याच्यामध्ये 2 लाख होतील. फेब्रुवारी 23ला 4 लाख होतील. ऑक्टोबर 23ला 8 लाख होतील. जून 24ला 16 लाख होतील. फेब्रुवारी 25ला 32 लाख. ऑक्टोबर 25ला 64 लाख. जून 2026ला 1 CR होतील. सो मी म्हणतो की चला जून 2026 पर्यंत 1 CR सोडायचं तर 50% जरी तुमचं टार्गेट अचीव झालं तरी तुमच्याकडे 64 लाख रुपयाचं कॅपिटल असेल. 60 लाख रुपयाचं तरी कॅपिटल तुमच्याकडे झालेलं असेल. सो मागच्या 5 वर्षापासून एखादा ऑप्शन ट्रेड करणाऱ्या ट्रेडरला गाठा जो 5 वर्षापासून ऑप्शनमध्ये काम करतो आणि त्याच्याकडे 60 लाख रुपये आहेत का बघा तुम्ही. 60 लाख सोडा त्याच्याकडे 6 लाखाचं कॅपिटल असणं पण मुश्किल असेल. हे डिफिकल्ट गोष्ट आहे, लक्षात ठेवा. 60-70 लाख 80 लाख कमवतात तेवढे घालवतात. तर हे होऊ शकतं डिलिव्हरीच्या ट्रेडिंगमधून. लक्षात ठेवा की डिलिव्हरीच्या याच्या पुढचं मी कॅल्क्युलेशन दाखवणार नाहीये कारण पुढच्या 5 वर्षामध्ये 100 करोड होऊन जातात 5 ते 6 वर्षामध्ये. तर डिलिव्हरीमध्ये ट्रेड करण्याचा किंवा पोझिशन बेसिस ट्रेड करण्याचा फायदा काय राहतो की इफ यू रॉंग, तुम्ही जर त्याच्यामध्ये रॉंग गेला तरी तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही कारण तुम्ही ती पोझिशन मॅनेज करू शकता. बट ऑप्शनमध्ये जर तुम्ही रॉंग गेला, जर तुम्ही चुकला तर तुमचा डायरेक्ट पैसा जातो, स्टॉप लॉस ट्रिगर होतो. तो पैसा कमवायला नवीन पैसा टाकावा लागतो. जसं इकडे तुम्हाला करायची गरज पडत नाही. तुम्ही त्या स्टॉकला ऍव्हरेज करू शकता किंवा माझ्याकडे स्ट्रॅटेजी आहे ज्याचं नाव आहे एक्झिट रूट स्ट्रॅटेजी. एक्झिट रूट स्ट्रॅटेजी म्हणजे एखादा स्टॉक जर तुमच्याकडून चुकला तर त्या स्टॉकच्या पैशाने तुम्ही त्याला पुन्हा ऍव्हरेज करून ऍडजस्ट करून ब्रेक इव्हन पॉईंट काढून त्याच्यातून तुम्ही एक्झिट घेऊ शकता. जसं की माझ्याकडून नायका हा स्टॉक चुकलेला आहे. मी 2000च्या लेवलला त्याला बाय केला बट मी त्याचा कॉस्ट त्याचे 1800 रुपये आणलेले आहे. आता त्याला त्याच पैसे म्हणजे 1 रुपये पण न टाकता 1800 रुपये त्याची ऍडजस्टेबल प्राइस ब्रेक इव्हन पॉईंट 1800 वरती आणलेला आहे. आणि आता इथून एक मला स्पाइक पाहिजे फक्त नायकामध्ये येणाऱ्या महिन्याभरामध्ये 5 किंवा 6%चा. सो आय एम एक्झिटेड. सो 3 महिन्यापासून स्ट्रक आहे त्याच्यामध्ये पण 3 महिने अडकून पण मी त्यातून आता सक्सेसफुल एक्झिट माझी होऊन जाईल. सो स्टॉक जरी अडकला तर एक एक्झिट रूट स्ट्रॅटेजी असते जी मी स्वतः तयार केलेली आहे. याच्यातून तुम्ही एक्झिट पण घेऊ शकता. सो निगेटिव्ह पॉईंट याच्यात एकच आहे की तुम्ही अडकू शकता एखादा स्टॉक, पण डिलिव्हरीमध्ये अडकलेल्या स्टॉकमधून तुम्ही कधी ना कधी एक्झिट तुम्हाला मिळतेच. व्यवस्थित ऍव्हरेज करून चांगले स्टॉक जर फंडामेंटली चांगले स्टॉक जर घेतलेत तर तुम्हाला डेफिनेटली एक्झिट मिळते. फक्त लालच करायचं नाहीये. 10-12% रिटर्न एक्झिट या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. आता याच्यामध्ये समजा तुम्ही सगळेच निगेटिव्ह ट्रेड मारायला चालू केले म्हणजे जून 2000 पासून जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 10% लॉस करायला चालू केलात, 10% लॉस जर करत गेलात तरी पण पुढचे 3 वर्ष तुमचा पैसा संपत नाही. प्रत्येक महिन्याला 10% लॉस जरी केलात तरी 3 वर्ष तुमचा पैसा संपणार तरी 2000 रुपये शिल्लक तुमच्या राहिलेले असतील. सो ही पॉवर आहे डिलिव्हरी ट्रेडिंगची. आणि जगातले जेवढे शेअर मार्केटमधले तुम्ही टॉप 1000 लोकांची लिस्ट बनवा. माझ्याकडे जगातल्या 100 श्रीमंत ट्रेडरची लिस्ट आहे. 100 श्रीमंत ट्रेडरची लिस्ट मी काढली आणि जर स्टडी केला ते सगळे डिलिव्हरीचे ट्रेडर आहेत. कुणीही हेज फंड मॅनेजर हेजिंग करून ऑप्शन करतो, ऑप्शन स्काल्पिंग करतो, ऑप्शन बाईंग करतो, ऑप्शन सेलिंग करतो, एक जण पण नाही येते 100 मध्ये. ओके, आता विशेष गोष्ट बघा, ज्यांनी या ऑप्शन ट्रेडिंगचा शोध लावला त्याचं नाव आहे जेसी लिव्हमोर. या जेसी लिव्हमोरनं ऑप्शन ट्रेडिंगचा शोध लावला आणि शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली ऑप्शन ट्रेडिंगच्या नादात. सो याच्यावर लक्षात ठेवा, गुगल करून बघा, विकिपीडिया करून बघा, तुम्हाला समजेल. सो जो चटक लागलेली आहे ऑप्शनची, दररोजचे 1000 कमवायचे, दररोजचे 500 कमवा, दररोज 2000 आले तर बाद झाले, रोजचे 700-800 आले तर बाद झालं, हे मार्केटमध्ये असला प्रकार नसतो. तुम्हाला दररोजचे 500-700 मार्केट अजिबात देणार नाहीये. हे जर तसं लोकांनी जॉब पण केले असते, सगळे शेअर मार्केटमध्ये पडले असते. आता दररोजचे 500 म्हणजे साधारण 20 दिवसामध्ये 10,000 रुपये तुम्हाला मिळायला पाहिजे. स्टॉप लॉस वगैरे सोडलं तर महिन्याचे 7 ते 8,000 तुम्हाला मिळायला पाहिजे. डेली 500 रुपये कॅल्क्युलेशन केलं, मार्केट तुम्हाला 4 दिवसात 7,000 रुपये देऊन टाकेल. प्रॉब्लेम आहे की पुढचे 20 दिवसामध्ये तुम्ही ते टिकवाल का न टिकवाल, किंवा पर मंथ 7,000 रुपये म्हटलं तर वर्षाचे तुमचा 80,000 1 लाख रुपये टार्गेट आहे. मार्केट 3 महिन्यामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये देऊन टाकतं. प्रॉब्लेम आहे की पुढचे 7 महिन्यात तुम्ही त्या 3 लाखाचं काय करता. ओके, सो हे सायकोलॉजी आणि मनी मॅनेजमेंट स्किल हे मार्केटमध्ये डिफिकल्ट काम आहे. ते शिकण्यासाठी जो मी तुम्हाला ETC प्रीमियम दिलेला आहे तो प्रीमियम कोर्स तुम्हाला घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला वर्षभर साथ देतो.
वर्षभर माझी टीम तुमच्यासोबत असते, वर्षभर ते तुम्हाला गाईड करतात कुठल्याही लेवलवरती कुठेही प्रॉब्लेम आला तर. आता जे आपले ATC प्रीमियममध्ये जॉईन होतील त्यांच्यासाठी या प्लॅनमध्ये आपण एकत्रित म्हणून ट्रेड करतो. म्हणजे मी पण याच्यामध्ये ट्रेड करतो. जसे की या महिन्यामध्ये मी सुप्राजित घेतला होता, बुक केला सुप्राजित घेऊन, सर्वांना दाखवलाय. आता SW सोलार घेतलेला आहे, उद्या परवा त्याचा रिझल्ट आहे. सो मी कदाचित लॉसमध्ये पण त्याला बुक करेन. मी सांगितलं की त्याला 10 तारखेला 11 तारखेला तुम्हाला सोमवारी SW सोलारमधून तुम्हाला एक्झिट घ्यायचे. त्याचबरोबर केसोराम दिलाय. केसोराममध्ये पण थोडासा प्रेशर आहे कारण क्रूडच्या प्राइसेस महागलेले आहेत. सो एक तो दोन दिवसामध्ये तुम्हाला त्यातून एक्झिट घ्यायचे. आज 2% अपसाईडला आहे, लगेच एक्झिट घेऊन टाका. त्याचबरोबर मी डिक्सॉन घेतलाय 44-43.50ला, आज तो 46 रुपयाला आहे. उद्या डिक्सॉनमधून माझी एक्झिट होते. सो या महिन्यामध्ये 10% टार्गेट होतं, ते जवळजवळ 27-28% रिटर्न काढलाय. पण पाठीमागचे 2 महिने मी निवांत होतो कारण तिकडे रिटर्नच बनलेला नाहीये माझा. जानेवारी फेब्रुवारी मार्च काहीच बनलेलं नाहीये. 2-3% फक्त महिन्याचे बनलेत. बट या महिन्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजे 1 तारखेपासून 6 तारखेपर्यंत 28% बुक केलाय. टाटा पॉवर आहे माझ्याकडे. सो टाटा पॉवर 20% अपसाईडला ट्रेड करतोय, अजून पण होल्डमध्येच आहे, विकणार पण नाही त्याला लवकर मी. तर 6 दिवसामध्ये 28-30% बनलेत. सो 3 महिन्याचा प्रॉफिट 6 दिवसात बनलेला आहे माझ्याकडे. अजून माझ्याकडे जवळजवळ 20 दिवस शिल्लक आहेत मार्केटमध्ये. तर आता मी विश्रांती करेन. पुढे जाऊन थोडंसं प्रॉफिट बुकिंग उद्या परवा दिवशी करतोय आणि रिलॅक्स विश्रांती करेन. टॉप क्रिएट होऊन पुरा करेक्शन याचा वेट करेन मी. ओके. तर आता काही जणांना 10% थोडेसे डिफिकल्ट वाटतात मार्केटमध्ये. माझा पोर्टफोलिओ डेफिनेटली दाखवणार. या कोर्सच्या एंडला मी माझा पोर्टफोलिओ दाखवेन. माझे एक पोर्टफोलिओ नाही, मल्टिपल पोर्टफोलिओ आहेत. जवळजवळ 7 अकाउंट आहेत माझे. डीमॅट अकाउंट वेगवेगळे 20 डीमॅट अकाउंट आहेत. त्याच्या 6-7 अकाउंटमध्ये मी काम करतो. आता इथे एक लाईव्हमध्ये माझं जे सुरू आहे ते अकाउंट तुम्हाला दाखवतो मी. जस्ट 1 मिनिट. आता या लॅपटॉपवरती एक लॉग इन अकाउंट आहे, त्याच्याबाबत मी तुम्हाला एका मिनिटात शो अप करतो. सो हे सध्या आहेत पोझिशन आपल्याकडे. ओके. तर सारेगामा आज घेतलेला आहे, त्यात 3,500 लॉस आहे. 40 क्वांटिटी घेतली म्हणजे 1.5 लाखाचं 2 लाखाचं मटेरियल उचललेलं आहे. 5,000चं एक शेअर आहे, त्याला 2 ते 3 दिवसासाठी मी उचललेला आहे. आणि सध्या देवयानी आहे 1,22,000चा, KPIT आहे 2,17,000चा. की येणाऱ्या 2 वर्ष हे उच्चांक लेवलची महागाई 2 ते 3 वर्षात येणार आहे. गरीब अजून गरीब होतील, श्रीमंत अजून श्रीमंत होतील. पैसा येईल परंतु त्या पैशाचा उपयोग होणार आहे कारण महागाई प्रचंड वाढलेली असेल. तुम्हाला साधारण 40 किलोमीटर अंतर कापायचं असेल तर 130 रुपये मोजावे लागणार आहेत तुमच्या स्वतःच्या गाडीला. ओके. तर सगळ्या गोष्टी महाग होत जातील. सगळ्या गोष्टीमध्ये 10 ते 12% महागाई तुम्ही कन्सिडर करून चाला. प्रत्येक गोष्ट 10, 12, 15% महाग होणार आहे. हे मी नाही सांगत, हे आपले जे कॅल्क्युलेशन आहेत, जे इंडिकेटर्स आहेत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे, ते इंडिकेटर्स आपल्याला हे गोष्टी सांगत आहेत. ओके. आज MPCची मीटिंग झालेली आहे. गॅरंटी जास्त आहे की RBIचे रेट हाईक होतील. रेट हाईक म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये एक मायनर करेक्शन येण्याचे चान्सेस आहेत जर रेट हाईक वाढले. रेट हाईक म्हणजे इंटरेस्ट रेट वाढतात. RBIचे इंटरेस्ट रेट वाढले त्यामुळे कर्जांचे रेट्स पण आपले वाढतील. जे होम लोन आहे किंवा तुम्ही जे लोन उचलाल त्याचे रेट्स वाढलेले असतील आणि याचा फटका सगळ्या गरिबांवरती आणि मध्यमवर्गीयांवरती मोठ्या लेवलवरती लागण्याचे चान्सेस आहेत. खूप जास्त चान्स आहे की रेट हाईक होईल. नाही झालं तरी कमीत कमी डेट देतील की पुढच्या 3 महिन्यात आम्ही रेट हाईक करणार आहोत, इंटरेस्ट रेट RBIचे. सो या गोष्टीसाठी प्रिपरेशन करून ठेवा. मोठ्या आर्थिक मंदीला पुढच्या 2 वर्षात आपल्याला सामोरं जावं लागणार आहे कारण हे आपले रेशो सगळे सांगत आहेत. मार्केट सध्या हाय व्हॅल्युएशन आहे परंतु ते लो दाखवते. ओके. मार्केट 18,000, 18,500, 19,000, 20,000 जरी निफ्टी गेला तरी पण दाखवेल की अजून आम्ही डिस्काउंटवरती ट्रेड करतोय, अजून पण स्वस्त आहे. त्यामुळे इंटरनॅशनल इन्व्हेस्टर काय म्हणणार की चला इंडिया स्वस्त आहे तर अजून इन्व्हेस्ट करूया, कारण हा स्वस्त आहे. हे स्वस्त कशामुळे वाटतं? महागाई वाढलेली आहे, त्याच्या तुलनेत मार्केट खूप कमी प्राइसवरती अवेलेबल आहे, त्याच्यामुळे मार्केट स्वस्त वाटेल. परंतु बिग क्रिटिकल कंडिशन इज कमिंग नियर, जवळजवळ आलेले आहे. ओके. इंट्राडेचे स्टॉक कशी सिलेक्ट करायची मी मेथड बहुतेक 2 व्हिडिओ मी टाकलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये बघा मी इंट्राडेचे स्टॉक कसे सिलेक्ट. काल मी इंट्राडे ट्रेड करून दाखवलेला आहे विवॅपवरती, त्याचा व्हिडिओ युट्यूबवरती आहे, त्याच्या लिंक ग्रुपवरती आहे, जाऊन चेकआउट करा. तुम्हाला स्टॉक सिलेक्शन पण शिकवलं आणि विवॅपवरून ट्रेड कसा करायचा ते पण सिलेक्ट. गौरव सर, सिलेक्ट इक्विटी शेअर कसा सिलेक्ट करायचा सर विवॅपमध्ये टार्गेट सांगितलेलं आहे. ओके. सो आता आपण काय करूयात की एक स्ट्रॅटेजी या ठिकाणी बघूयात. सो स्टॉक सिलेक्शनची बऱ्याच जणांचा एक प्रॉब्लेम आहे. सो तो मी PC वरून कसा क्लिअर करायचा ते तुम्हाला मी सांगतो. आता या ठिकाणी मी investing.com ही वेबसाईट ओपन केलेली आहे. नीट काळजीपूर्वक बघा. ज्यांच्याकडे नोटबुक घेऊन जे बसले असतील त्यांनी हे नोट डाऊन करून घ्या. थोडी क्रिटिकल मेथड आहे. मी रेकॉर्डिंग केलेलं आहे बट रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला सापडेल न सापडेल ती गोष्ट वेगळी. investing.com ची वेबसाईट ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. हा इंटरफेस आल्यानंतर वरच्या बाजूला टॅब मिळतोय मार्केट नावाचा. त्या मार्केट नावाच्या टॅबवरती तुम्हाला जायचं आहे. मार्केटमधून खाली स्क्रोल करत त्या इंडायसेस नावाच्या टॅबवरती. हे मोबाईलवरती कसं होईल मला माहित नाही. मार्केटमधून तुम्हाला इंडायसेसमध्ये जायचं आणि इंडायसेसमधून साईटला जाऊन
इंडिया इंडायसेस वरती तुम्हाला क्लिक करायचं. इंडिया इंडायसेस म्हणजे भारतातले सगळे इंडायसेस येतील. इंडायसेस म्हणजे निफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टी, निफ्टी मिड कॅप, यांना सगळ्यांना इंडायसेस म्हणायचं. आता आपल्याकडे हे इंडायसेस तुमच्या समोर आलेले आहेत बघा. मिड कॅप, सेन्सेक्स हे सगळे इंडायसेस आहेत आपले. ओके, आता याच्यात तुम्हाला काय करायचं की भारतातल्या टॉपच्या 100 ज्या आपल्या मार्केटमध्ये टॉपच्या 100 कंपन्या आहेत याच्यामध्ये आपल्याला इंट्राडे ट्रेड करायचा केला तर त्याच शेअरमध्ये इंट्राडे ट्रेड करायचा. आता टॉपच्या 100 मध्ये करायचा म्हणजे तुम्हाला निवडावं लागेल निफ्टी 100. या ठिकाणी निफ्टी 100 वरती माझा पॉइंटर तुम्हाला दिसतोय. निफ्टी 100 म्हणजे टॉपचे 100 शेअर. या निफ्टी 100 वरती मी क्लिक करेन. आता निफ्टी 100 वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर निफ्टी 100 अशा प्रकारे ओपन होईल. निफ्टी 100 म्हणजे टॉपचे 100 शेअर्स. आता इथे जर आपण बघितलं तर 18,000 हा चालू आहे, याचा विषय सोडून द्या, याचं काय आपल्याला गरजच नाहीये. याच्यातले आडवे टॅब तुम्ही चेक करायला चालू करा. जस्ट 1 मिनिट, थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, तर हे टॅबमध्ये ओव्हरव्ह्यू, चार्ट, न्यूज, टेक्निकल, कम्युनिटी, हिस्टॉरिकल, रिलेटेड, सिक्युरिटी आणि कन्स्टिट्युएंट्स. सगळ्यात शेवटचा टॅब येतोय कन्स्टिट्युएंट्स, जिथं माझा पॉइंटर आहे. कन्स्टिट्युएंट्सचा अर्थ तो घटक. या कन्स्टिट्युएंट्स वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कन्स्टिट्युएंट्स वरती क्लिक केल्यानंतर झूम आउट करतो. ओके, जस्ट 1 मिनिट वेट करूयात आपण, थोडंसं बफर होतंय. ओके, कन्स्टिट्युएंट्स वरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जे घटक म्हणजे कन्स्टिट्युएंट्स तुम्हाला दिसायला चालू होते. निफ्टीचे 100 शेअर आहेत. यातल्या शेअरवरती तुम्ही ट्रेड करू शकता. आता मी काल सांगितलं की मार्केटचा सेंटिमेंट पहिला शोधायचा मनी कंट्रोलवरून. मार्केट पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे पहिलं बघायचं. म्हणजे निफ्टी पॉझिटिव्ह पाहिजे, निफ्टी बँक पॉझिटिव्ह पाहिजे, सेन्सेक्स पॉझिटिव्ह पाहिजे. ॲडव्हान्स लाईन डिक्लाइन रेशोमध्ये सुद्धा पॉझिटिव्हनेस असेल तर तुम्ही बाय साईडला जायचं. आज मार्केट होतं निगेटिव्ह, म्हणजे निफ्टी निगेटिव्ह, निफ्टी बँक निगेटिव्ह, सेन्सेक्स निगेटिव्ह आणि ॲडव्हान्स लाईन डिक्लाइन रेशोवरती सुद्धा निगेटिव्ह ट्रेड आपल्याला दिसत होता. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की आज आपल्याला निगेटिव्ह ट्रेड मारायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, वरच्या बाजूला बघा इथं लास्ट, हाय, लो, चेंज आणि चेंज पर्सेंट असा एक साईन दिसतंय. चेंज पर्सेंटच्या या छोटासा एक बाण आहे. जस्ट 1 मिनिट मी काय करतो, झूम करतो कसं. हे बघा लास्ट, हाय, लो आणि चेंज. तर या चेंज पर्सेंटच्या खालच्या बाजूला एक बाण आहे. या बाणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो बघा टॉपर वर आले आणि लुजर खाली गेले. पुन्हा त्याच बाणावरती क्लिक करा, लुजर वर आले. सो या लुजर शेअरमध्ये आपल्याला शॉर्ट सेलिंग करायचं आहे. एकदा लाईव्ह आपल्याला करावं लागेल, मग शॉर्ट सेलिंग तुम्हाला समजेल. आता यात बघा गोदरेज कंझ्युमरला आज तुम्ही शॉर्ट सेलिंग करून प्रॉफिट कमवू शकत होता. थोडीशी युट्यूबवरती व्हिडिओ बघा म्हणजे शॉर्ट सेलिंग तुम्हाला समजेल. ज्युबिलंट फूडला शॉर्ट करू शकत होता, टोरेंटला शॉर्ट करू शकत होता, डिव्हिजला. सो स्टॉक सिलेक्शन तुम्ही इथून करू शकता. समजा तुम्हाला आज बाय साईडचा ट्रेड घ्यायचा होता तर या बाणावरती क्लिक करा. सो टॉपर वर येतील. नेस्लेमध्ये तुम्ही आज इंट्राडे करू शकत होता. बॉश, बजाज होल्डिंग, प्रॉक्टर, अदानी जास्त वाढलेले नाहीत बिकॉज मार्केट निगेटिव्ह होतं. आता हे तुम्ही इथून तर बघू शकता, म्हणून मी म्हटलं की काळजीपूर्वक पहा. नोटबुक असेल तर नोटबुकमध्ये लिहून घ्या, कारण ही स्टेप लक्षात नाही राहणार. स्टेप थोडीशी डिफिकल्ट आहे. याच्यानंतर तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये याच्यात आज जाऊनच व्यवस्थित ट्रेड घ्यायचा आहे तर तुम्ही याच्या परफॉर्मन्समध्ये जा. आता परफॉर्मन्समध्ये गेल्यावर तुम्हाला कळेल की पाठीमागच्या काही दिवसापासून या स्टॉकचा परफॉर्मन्स कशा पद्धतीचा आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर हे बघा डे बेसिसवरती परफॉर्मन्स कसा आहे, मंथली, इयरली कसा परफॉर्मन्स आहे हे तुम्हाला कळू शकतं. जसं की आपण याला एकाला फिल्टर करूयात आपण. ओके, याला फिल्टर केला मी तर हा नंबरवर स्टॉक आलेला आहे अदानी ट्रान्समिशन. आज तो 1.64% वाढलेला आहे. एका आठवड्यात 4.50%, एका महिन्यात 12.5%, एका वर्षात 42.69%, वर्षात 135% आणि 3 वर्षात 1000%चा रिटर्न या स्टॉकने आपल्याला दिलेला आहे. म्हणजे तुम्ही जर मार्केट पॉझिटिव्ह असेल आणि त्यात अदानी ट्रान्समिशन पॉझिटिव्ह असेल तर अदानी ट्रान्समध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे इंट्राडे ट्रेड करू शकता. याच्यात तुम्ही फ्युचरमध्ये पण जाऊन ट्रेड करू शकता किंवा अदानी ट्रान्समिशनचा डायरेक्ट कॉल ऑप्शन घेऊन इंट्राडे ट्रेड करा, तो पण बेटर करू शकतो. आता अजून थोडंसं आपण डिटेल फिल्टर याचा लावूयात. तर या ठिकाणी मी सगळे फिल्टर ऑन करतो. म्हणजे मला फक्त टॉपर माणूस वर पाहिजेत की जे टॉपर शेअर आहे ते वर काढतो मी. तर सॉरी, हां, 1 इयर रिटर्न YTD. तर अदानी ग्रीन एनर्जी हा जर बघितलं तर आज 0.35%, आठवड्यामध्ये त्याने 18%चा रिटर्न दिलेला आहे. एका महिन्यात 21%चा, एका वर्षात 83%चा आणि 3 वर्षात 5896% रिटर्न माझ्याकडे होता, मी विकून टाकला. अदानी ट्रान्स त्यानंतर छोला मंडलम या महिन्यामध्ये बघा, छोला मंडलम एका महिन्यामध्ये 15% वाढलेला आहे, एका वर्षात 35%, 21% आणि वर्षात 36%. सो या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला बघायचं की एका वर्षात चांगला रिटर्न कोणी दिलेला आहे. सो वर्षाच्या रिटर्नमध्ये शेअर आपण काढूयात बाहेर. हे बघा 135% दिलेला आहे आपल्याला रिटर्न. अदानी ट्रान्समिशन 135%, बजाज होल्डिंग 84%, अदानी 83%, बजाज फिन्सर 75%, युनायटेड स्पिरिट, अरे लोक दारू भरपूर पिलेत, युनायटेड स्पिरिट 70%,
टायटन 67%, सन फार्मा 50%, लार्सन 46%, हे तुम्ही बघू शकता. आता या महिन्याचा कोण चांगला होता ते तुम्ही इथून बघू शकता. आता या महिन्यामध्ये 27%चा रिटर्न बजाज होल्डिंगनं दिलेला आहे. बघा बजाज होल्डिंगला तुम्ही घेऊ शकता, कारण एचडीएफसी आणि एचडीएफसी फायनान्स जसं मर्जर झालेलं आहे तसं नेक्स्ट मर्जर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, बजाज होल्डिंग याच्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून लोक याला प्ले करायला लागलेत. बजाज होल्डिंगला 28% वाढलेला आहे. इंटरग्लोबल एव्हिएशन म्हणजे इंडिगो एअरलाइन्स तो 22%, अदानी ग्रीन 21%, पीआय इंडस्ट्रीज 20, पिरामल हे पण तुम्ही बघू शकता की आता वीकली रिटर्न कुठे जास्त दिला या आठवड्यात, तर 24% बजाज होल्डिंगने दिलेला आहे. अदानी ग्रीनने 18%, हॅवेल्स 8%. ग्रेट. तर या रेंजवरती सुद्धा जाऊन तुम्ही अशा पद्धतीने या स्टॉक्सचं फाइंड आउट करू शकता. त्यानंतर टेक्निकलमध्ये गेलात तुम्ही तर टेक्निकल पॅरामीटरवरती पण हे चेकआउट करू शकता, जसं की हवर इथं तुम्हाला याचं सिग्नल मिळतात. उदाहरणार्थ अदानी ग्रीन स्ट्रॉंग बाय, त्याला स्ट्रॉंग बाय सिग्नल त्याला बाय करू शकता इंट्राडेसाठी. एशियन पेंटमध्ये पण बघा स्ट्रॉंग बाय, हवरली स्ट्रॉंग बाय असं तुम्हाला सिग्नल मिळतो इथून पण तुम्ही तुमचे सेंटिमेंटल डिसाईड करू शकता. सो ही थोडीशी मेथड डिफिकल्ट होती. काय करायचं तुम्हाला जायचं आहे मार्केट टॅबमध्ये, त्यानंतर जायचं आहे इंडायसेसमध्ये आणि इंडिया इंडायसेसमध्ये. या पद्धतीने तुम्हाला हे चेकआउट करायचं आहे. ओके. या ठिकाणी काय करूयात, बरोबर 8 वाजलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी आजचं लेक्चर इथं थांबवावं लागेल, कारण 8ला दुसरी एक बॅच आपल्याला कंडक्ट करायची आहे. त्यांना लिंक 8 वाजता मला शेअर करायची आहे. सो ज्यांना पेड क्लासला आपल्या ऍडमिशन घ्यायचं आहे ते सर्वजण मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. पेमेंट करून डायरेक्ट स्क्रीनशॉट सेंड करा. भरपूर जण त्याला ऍडमिशन घेत आहेत, रश आहे. जे पहिले ते त्याला पहिले ऍडमिशन मिळेल. सो टाइम वेस्ट नका करू, लवकरात लवकर याच्यामध्ये या आणि शेअर मार्केट प्रॉपरली शिकून घ्या. आजचं लेक्चर आपण सर्वांनी जॉईन केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांना आज रात्रीसाठी गुड नाईट अँड थँक्यू.